चिंतामणी शैक्षणिक संस्था संचलित किड्स लर्निंग स्कूल श्री सिद्धिविनायक सेमी स्कूल व टी.एन. रौंदळ ज्युनियर कॉलेज येथे शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी किड्स महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न। सांस्कृतिक कार्यक्रमातून संस्कृतीचे जतन, गणेश आराधने सोबत पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि समतोल, पाणी वाचवा, जीवन वाचवा, अत्याधुनिक शिक्षण, काळाची गरज, महिला संरक्षण आणि सुरक्षा, निसर्ग माणूस निसर्गाचा ऱ्हास, श्री जीवनाचे जीवनपट, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संतांचे योगदान, सोशल मीडिया यांचा मनुष्याच्या जीवनावर होणारे परिणाम इत्यादी संकल्पना मांडत पालक आणि उपस्थितांना भारावून टाकले। कळवण तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या भेंडी येथील किड्स लर्निंग स्कूलचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन अतिशय दिमाखात झाले। यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सोपान खेरनार यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री त्र्यंबक नामदेव रौंदळ, युवा नेते ऋषिकेश नितीन पवार, ज्येष्ठ पत्रकार बाजीराव नाना खेरनार, पत्रकार रवींद्र बोरसे, दीपक महाजन, दीपक बागुल, राष्ट्रवादी कळवण तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे, तसेच कुरुकुलचे जितेंद्र आहेर, कवी व गीतकार ॲडव्होकेट सोमदत्त मुंजवाडकर, सटाण्याचे पत्रकार रोशन खेरनार, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्रावणदत्त देवरे, संस्थेचे नंदकिशोर रौंदळ, संस्थेच्या मार्गदर्शिका अंजनाबाई रौंदळ, लताबाई देवरे, सचिव विलास नाना रौंदळ, गोरख देवरे, पंकज निकम, विनोद पवार आदींसह मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। या प्रसंगी पाहुणे रवींद्र बोरसे यांनी विद्यार्थी, शाळा, शिक्षक याबाबत मनोगत व्यक्त केले। विद्यार्थी माता पालक राजेश्वरी रघुवंशी तसेच विद्यार्थिनी ऋतुजा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपानदादा खेरनार म्हणाले की आज विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच सामाजिक संस्कार देण्याची गरज आहे। अभ्यासक्रमांसोबत संस्कार आणि संस्कृती जतन करण्यासाठी झटणारे स्कूल म्हणजे किड्स लर्निंग स्कूल। या स्कूलचे उपक्रम आदर्शवत असून ग्रामीण भागात सीबीएसई सारखे अभ्यासक्रम राबवत जगातील स्पर्धा करताना विद्यार्थी कुठे कमी पडणार नाहीत, तसेच विद्यार्थ्यांचे हात आकाशाला लावावेत पण त्यांचे पाय जमिनीवर असावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले। आलेल्या पाहुण्यांचा सत्कार प्रमोद रौंदळ यांनी तर प्रास्ताविक सुजिता रौंदळ यांनी केले। यावेळी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी मनमुराद घेतला। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी व समन्वयक सौ सुजिता रौंदळ, मनीषा वाघ, कांचन पवार, मंगेश पगार, माधुरी रौंदळ, सोनल निकम, श्रद्धा अमृतकर, पूनम जगताप, ज्योती बांगर, भावना वतारे, श्वेता शिंदे, रितिका सावंत, विद्या रौंदळ, सुजिता आहेर, सुरेखा भामरे, हेमांगी खेळीज, कांचन देवघरे, तेजस्विनी पगार, गायत्री भागवत, साक्षी जाधव, सविता पगार, वैशाली मोरे, धनश्री वाणी, कविता पवार, रोहिणी महाले, मोनाली ठाकरे, जयश्री आहे, रुपाली मोरे, भाग्यश्री चव्हाण, दीपाली माळी, आकाश गांगुर्डे, निखिल रौंदळ, सागर वाघ, राहुल पगार, चेतन खेरनार, भरत गोसावी, गोरख मोरे, धनंजय सोनवणे, कविता आहेर, निशा सोनवणे, ज्योती पाटोळे, सुनंदा विस्पुते, बाबुल मावशी, अलका मावशी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज शिंदे, पुष्कर आहिरे, हितेश आहिरे, भूषण यशोद, चेतन प्रतीक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले। भाग्यश्री जोशी यांनी सूत्रसंचलन तर संगीता नावरकर यांनी आभार मानले। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी किरण मालपुरे, कळवण।